तर बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपले तर असतो बेंदूर सण. हो, तिकडच्या भागात असतो बैलपोळा. आणि बैलपोळ्यानिमित्त सकाळपासून फोन झालेले, परत फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे पाठवलेले. एका दादाने आपल्या फॅमिलीला एका दादाने एकही केलंय बैलपोळ्याला आपण छोटस बॅनर वगैरे माग करून लावून स्वतः तयार सासर सासर केलंय. व्हिडिओ केलाय छोटासा, शेअर करतो. अहो गाई दाखवायला लागले पैसे आणतस का? हा नाना असा विषय माझ्याबरोबर नाना चेष्टा केला. कुणावर चिटलं ना माझ्यावर चिटलं. हे नानाचा विषय. नाना माझ्यावर काय चिटल आणि त्याला वाटतं प्रेम आहे, लय प्रेम. आलो की हो थांबा की नाना. काळजी काळजी गाईची काळजी. येऊन लक्ष द्या. गाई याला झाल्या तिथे नानावरती लक्ष द्या. येणार कॅमेरा तिकडे फिरवून लावतो. तर ह्यो विषय की बैलपोळ्याची पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि आपल्या सासर सासर दावणीकडून तुमच्या नंदींना, तुमच्या गाई म्हैशींना सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. त्या दादानी असं नंदी वगैरे बसवलेली मातीचं तिथं मागे टाकलंय सासर सासर फॅमिली दावण. आणि अजून एका दादांनी पंढरपुरी म्हैशी दाखवल्यात. ते पण लातूर जाईल. आणि पंढरपूरचं परत पंढरपुरी म्हशी आहेत त्यांच्याजवळ सगळ्या. त्या म्हशींच्या शर्यती असते त्या. हो, ते फॅमिली बरोबर शेअर करा. चला काढलं पाहिजे सगळी वैरण. होय वैरण लई झाल्या. कशी खाल्लेलीच नाही आज सकाळची वैरण. ती गव्हाना अशी टाकाटाक ठेवली का नाही खाती ती. मग ती गाई ना काय नसते. अहो गाई खरंच आता येईल आतापर्यंत, कारण जास्तच ही करायला लागलं. होय होय कास केली की हो. नाही कास केली आता चांगलीच. मी म्हणलं होतं का नाही 2 दिवसात कास केली हो. आता झालं की टायमिंग. चला 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 लवकर येऊया. श्रीशाच्या बर्थडे दिवशी अजून कोणतरी येणार आहे. लाल परी लागल्या दुधू दुधू प्यायला. चला हो चला चला. ही लक्ष्मी पैसा पैसा पैसे माग माग गाडीचे पैसे पाहिजेत त्यासनी पार्टी करायचे. हॉटेलला तुम्हाला उद्या 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 खाणार का? तिथं बांधतो तिथं करायचं खोलीत चालतंय. नानास किती हाऊस आहे हो का. कशाला खर्च घालताय म्हणते. तिथं करायचं खोलीत. चालतंय. नानास मटण लय आवडतं. लय म्हणजे लय मटण आवडतं नाना. तिथं इथं करा जेव्हा या खरंच करूया. हो नानास नाही आणून द्या काहीतरी. चला चला. हर हर महादेव मित्रांनो, आज आमच्या अकोलामध्ये बैलपोळा आहे. बैलपोळ्यांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझ्या आवडीची सर्वात मोठी दावण महाराष्ट्रातली 66 दावण आहे. हे सिशा निकम यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला यांचे व्हिडिओ बघायला मिळते. यांच्या दावणीचा रायबा हा खूप लोकप्रिय कमी दिवसामध्ये झालेला आहे. निकम दादा व वहिनी ह्या खूप छान व्हिडिओ पाहतात आणि मनापासून आपला छंद जोपासतात. खेळात जिंकणं महत्त्वाचं नाही तर त्यामध्ये भाग घेणं महत्त्वाचं आहे. माझ्या फॅमिलीमध्ये सर्वजण रायबाचे व्हिडिओ बघतात. मला रायबाचे व्हिडिओ बघायला खूप आवडते. हे आपण आणली होती खाली म्हैस होती 1,10,000 आणली होती आपण. 1 लाख. हा दूध बी नव्हतं 2 वर्ष झालं गाभत जाईना झाली. हा हा
आता आणून 2 दुपटे खाल्ली आपण. आता मग हळ जायला आली, आता मागाली तर 1,10,000. हा तवा आणली होती आपण 1,10,000. आता आणि किंमत मागाली वाटतं 1,40,000. हा. तर आता तुम्ही बघू शकताय पंढरपुरी म्हशी कशी आहे ते? कसे शिंग बघा. एका टायमाला 7 लिटर देते. ही 7 लिटर एका टायमिंगला 14 लिटरची. आपल्याकडे नाही चालणार ती. नाही डायरेक्टली मारते आता. तेच की. आणि शिंग बघून काय धाडसच व्हायचं नाही जवळ जायचं. तिचकी शिंग आहेत का चेष्टा आहे बघा. पंढरपुरी म्हशी बघाय आई शिंग बघायला आहे की. म्हणजे मी आमच्यात होती तिकडे एक असली मस. एवढं मोठी शिंग आहे. हो होय आपल्याकडे असायचे ह्या पहिल्या पंढरपुरी म्हशी. लय मोठी शिंग. काय म्हणला? कान काप. अगं बाई कान का कापली तू? यांच्याकडे बैलपोळा असतो का आज? दादा बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला तुमचा संपला. हो आमचा बेंदूर सण असतो. सांगितलं तर आपल्याकडे नाही चालत. मारते ते मारक्या म्हशी येतो या. तुमच्या माहितीनं आम्हाला आपली चांगली दुधाची आणि बिना मार्की म्हस कुठली असली तर बघा की. लय लांब पडतंय इकडून. काय तर आपली गाडी आहे पण चांगली असली म्हणजे खोड नसावी, कुणाला पण धार देणारी असली. मागे एक वाघार देतो बारको वासरू. हा वासरूच मेलं. कुठल्या गावचे? गाव कुठलं तुमचं? लातूर. पंढरपूर काय म्हणताय मग तुम्ही? पंढरपूर चुकून म्हणलं ग. लातूरची आहे ती. पंढरपुरी म्हशी आहे म्हणलं. हा मला वाटलं की पंढरपूर मध्येच आहे तुम्ही. नाही नाही. ही आमच्या माहेरी एक असली माई सुती की लांबड्या शिंगांची. इथं शिंग बघा केवढा आहे. हो तेच की. बघूनच भीती वाटत्या. चालते दादा. गण्याचं मुरकी बघा की ब्लॅक आणि त्याला कवडेत. ओके. तर दादा आहे ते लातूरचं. तुमचा ते कोर्स पूर्ण झाला का डॉक्टरचा? हो का अशी बनीम लावावी लागते दादा. हा गंज गंज. वळल्या कडब्याची. तुमचा डॉक्टरचा कोर्स पूर्ण झाला का? नाही अजून चालूच आहे. 4 वर्ष. आता 2 वर्षाचा आहे पुन्हा पुण्याला आहे. होय काय? तर हे दादा तुम्ही काय करताय ते सांगा हो. डिप्लोमा वेटरनरीचा. हा चालतंय दादा. तर धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. आणि हे बघू शकता हे कोण आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा. कोण आहेस? तुम्हीच आहे सखी. तर काय काय नंबर नाहीत ना माझं. पडावी लागते दादा. हे असं आपलं 6 पॅक होतं. हा काय फुटच काढायचं नसतं. Welcome to Uniline Music. तुझी लय शांत आहे ती दाम तर लागले उकरायला. आणि तूच करणे माझे लागाव्या लागला. त्याला किती दिवस झाले तुझ्या? आपण किती दिवस झाले? 4-5 दिवस झाले. आणि असं सोडताना ना सुशांत आपण ताप पिवल्या कसा घेतो माहिती का? टेक्यर तो रागा जाते कुस करतो. पिले आम्ही आहे लय कुस करते. तसंच माझे गाले डोक्यात. ए रायबा बघा भाऊजी कसं बघतोय. सुशांत काय का? तू सांगितलं तेवढं ती 1 मूठ 2 मोठा आणि 2 मोठा. अरे काय तर विषय असा झालेला आहे. सोनूला बघा. आपण जे खाद्य करत यात फरक जाणवतोच. पहिलं खाद्य केलं त्यात पण फरक जाणार. 15 दिवसात फरक पडतो. त्यातलं किती जाऊन आहे. आणि हे खाद्यात या खाद्यात विषय आहे तब्येत होणार नाही जाम. फक्त हे होणार अग्रेसिव्ह होणार. लय अग्रेसिव्ह असं होणार की कायम 24 तास त्या ह्याच्यात असते. ऍग्रेशन त्यात केमिकल वगैरे काय वापरलेलं नाही आपण. म्हणजे आपण आता खाद्य होतं. आणि आपल्या फॅमिलीला पण लक्षात येईल पहिला काय कसा दिसायचा. म्हणजे खाद्य आला जुनं चालू करायच्या आधी हा जुनं बंद करायच्या आधी तेव्हा रायबा कसं होता. आणि जे नवीन चालू केलं आपण तेव्हापासून इतका बरोबर आहे. काय असा राग चंचल म्हणजे हलका व्हिडिओ आता 8 व्हिडिओ लय करायला लय गडबड आहे लोक. हलकापणा पण जाणवतोय. सुलतानमध्ये मस्ती करायला नशिबानं आज दिवस पूर्ण नाही. आता आले आभाळ. काय नाही नशिबानं म्हणायचंच नाही. जेव्हा करायचं तेव्हा करायचं. काही सगळं पडलं ते मग लगेच आपण
सुलतान ही 2-3 न्यायची, मस्त फेर काढायचं काढले पाहिजे उरा बसते आणि मैदान करायचं. त्या साहेबांचं तर मैदान 100% यायचं बाबरायचं, त्याचा विषय बघू. त्याला फेर काढून नाही त्या चोराड्यात बघू टाइम काय ना हात गेला नाही नाही तर दोरे आखाले दिसते का? नाही नाही दिसते दिसते काय नाही असं फट पण नाही. तर बाय बाय. नाही डॉक्टर पण काय सगळं झाला काय ट्रीटमेंट तुमचीच आहे. याला असं नाही की केमिकल वगैरे आहे कुठं काय काहीच नाही. आता किती दिवस झालं बंद आहे म्हणजे देतो तो लिव्हर टॉनिक नाही कसलं पण नॅचरली असू दे. आता कसं वळवायचं भात टाकलं हो आता त्यात लाड आहे म्हणून असं बाहेर काढणार नाही काय रे समोर कोण उभा आहे इथं? तर आता तुमच्या बरोबर महत्वाचं शेअर करायचंय ते म्हणजे भाज्या त्यांच्या यायला लागल्या अंगावर झिटालय. हा आणि भाजीची तब्येत आता अशी झाली. तर आता ह्यांनी निघाले तू बंजारे डॉक्टरांच्या जवळ भेटायला, रिपोर्ट दाखवायला. आणि त्याचबरोबर आता भाजीचा तर एक्सरे काढून झाला, त्यासाठी पण आपल्या फॅमिलीने आपल्याला पैसे दिलेत मदतीला. आणि आता औषधासाठी सुद्धा त्या ताईने व्हिडिओ बघितला. हा ताई म्हणजे नाव काय तेवढं घेऊ नका माझं. हो ते म्हटले ते मेडिसिन नको म्हणत होता आपण म्हणजे होय काय झालंय म्हणलं आता सगळं व्यवस्थित ट्रीटमेंट. आता काही पैसे नकोत तर त्या काय बोलल्या त्याच्यासाठी नाही, आता औषध पाणी तर घ्यावंच लागणार ना, तर त्यासाठी मेडिसिन साठी तरी घ्या. आणि आपण शेअर करतो आपल्या फॅमिलीला पाहिलं होतं माहिती की आपण काही लपवत नाही. आता यांनी पाठवलं की आपण फक्त नाव घेतलं नाही त्यांचं पाठवलं वगैरे पाठवले का म्हटले अहो नको म्हटलं जवा करायचं एकदम वाटलं सांगतो तुम्हाला. नाही मेडिसिन साठी घ्या, तुमच्यासाठी नाही भाजीसाठी पण नको. खरंच आता पाठवलंय म्हणजे हे छानच आहे. आता त्याचं म्हणजे असं काय वाटलं की आम्ही तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की खरंच बाबा भाजीला गरज आहे त्यावेळेस देता, तेच बास आहे. आणि भाजी जेवढा आमचा नाही आता तो तेवढा त्या सगळ्यांचा आहे. कारण असं म्हणू शकत नाही आम्ही फक्त त्याची आता सेवा करतोय. सगळी काय असेल ती है नाही निगा वगैरे आपली फॅमिलीज बघायला लागल्या. आणि जसा एक्सरे काढलाय तसं जरा म्हणजे मनाची शंका पण गेले त्या. हा आणि आता जरा पडता काय म्हणतील ना ते टाकलाय एक्सरे काढल्यापासून ते एक्सरे वाले डॉक्टर म्हणलेत की एवढं काही भिण्याच करा नाही, असं धीर आलाय आणि तेवढाच किरकोळ आहे म्हणले ते की काय आता तिथे गेल्यावर डॉक्टरच्या बरोबर चर्चा करतो आणि मग आपल्याला विषय कळतो काय झालाय. ते आपण काल म्हटलेला व्हिडिओ शेअर करतो तर काल झाला वेळ हो म्हणून आता आज निघाली शिवर बोलला म्हणजे डायरेक्ट डॉक्टरकडे जातो. डॉक्टर काय म्हणतील बघतो आपल्या फॅमिली बरोबर शेअर करतो. चालते की चला मी भाजीचं सगळं सांगतो चालते काय काय केलं त्याच्यासाठी हा ती पण सांगतो. तर ते डॉक्टर कालच जाणार होतं त्यांनी पण डॉक्टर आजार आहेत. डॉक्टर आजार आहेत. थांब तर पुढे भाज्या पुढे सर पुढे भाजी लागला मस्ती करायला आणि साहेबांना बसल्याशिवाय काय बरा दिसणार नाही पांढरा शुभ्र. आता वेळ नाही तर मी सगळी काढून तर आबोल शेठ आणि मी आम्ही दोघं इथं थांबलो नाश्त्याला आणि डॉक्टरच्याकडे जाऊन आलो. तर डॉक्टरनी ही बघा पाठवलेली आहे लिस्ट भाज्यासाठी आपल्या. आता हे औषध घ्यायचं आहे आपल्याला आणि लिस्ट काय बारकी आहे ती म्हणले एवढा कोर्स एक पूर्ण करा तुम्ही. बघा आता करायचं आपण कोर्स पूर्ण येऊ भाज्यासाठी काय पण आपल्या फॅमिलीबरोबर आपण सगळं शेअर करतो त्यामुळे काही विषयच नाही. हे डॉक्टरांचं नाव डॉक्टर सचिन वांजारी. श्रीषा काय इंद्रधनुष्य आहे याला कुठं आहे पण हत्ती गवताना दिसत नाही ना. हा दिसतोय बघा वर घ्यायला गेला जाऊ टेक राहू दे चला दिसते की ओके. आपण इंद्रनी माणसं काय म्हणतात इंद्रधनुष्याला धना पडलाय धना हो है ना भाऊजी. मला तर पाऊस भरपूर चालू झालेला आहे. मगाशीच म्हटलं आहे असं ऊन पडलं तर एक नंबर होईल. तर पाऊस चालू झालाय ट्रॅक्टर पण योगायोगानं आला आहे ना. कसं आहे